प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळालाय। मंत्रालयातील सुमारे 90% कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यानं कामकाजावर परिणाम झाला असून बृहन्मुंबईतील परिस्थितीही अशीच पाहायला मिळाली। मंत्रालयात केवळ मंत्री आणि काही राजपत्रित अधिकाऱ्यांचीच उपस्थिती दिसून आली। दुसरीकडे महारमध्येही मध्यवर्ती कर्मचारी संघटनेनं जोरदार शक्तीप्रदर्शन केले। चौदार तळे येथून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते। मंगेश चव्हाण, प्रकाश भोईर आणि राजेश भोनकर यांनी मोर्चाचं नेतृत्व करत सरकारकडे आपल्या हक्काच्या मागण्या तातडीनं मान्य करण्याचे आवाहन केले। उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा एकदा चौदार तळे येथे जमून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। सगळ्यांचे स्वागत आणि या ठिकाणी पोलीस बांधवांनी आम्हाला सहकार्य केला खूप मानाजोगण आहे। विशेष म्हणजे जे आपल्या ज्या मागण्या 1 ते 11 ह्या 11 मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणी ऑफिसला काम करायचं नाहीये, नाहीतर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची नोंद घ्यावी। कोणी असो, डाटा ऑपरेटर असो किंवा बाकीचे सगळे कर्मचारी असो, आपले विदाउट पेन्शन, जीपीएस वाले वगैरे आणि पेन्शन धारक यात कोणी ऑफिसला काम करणार नाही। जोपर्यंत आपल्याला वरून आदेश आलेपर्यंत आपला बेमुदत संप राहणार आहे। आणि हीच आपल्या या देवीची प्रार्थना करून सगळ्यांनी शपथ घ्या। आम्ही कर्मचारी बांधवांना नमस्कार। राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व संघटना मिळून आज आपण आपल्या कर्मचारी बांधवांसाठी 21 तारखेपासून संपामध्ये सामील होत आहोत। माझ्यासारख्या ज्येष्ठ